हाय, आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याच्या वड्या. त्यासाठी लागणारं साहित्य: तूप पॅनमध्ये घ्यायचं, 2 चमचे लगभग तूप घ्यायचं आपण. तूप आता मेल्ट होईपर्यंत मी तुम्हाला बाकीची सामग्री दाखवते. एकदम सोपं आहे हे. आता मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे, तर त्याचं अर्धा वाटी साखर घेतली आहे. दूध आपल्याला 2 टेबलस्पून लागतं, आपलं पिस्ता आणि वेलची पावडर. वड्या तापायला ताटलीला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता आपलं तूप छान मेल्ट झालेलं आहे, तर आता मी टाकणार आहे 1 वाटी ओलं किसलेलं खोबरं. आता त्याला मी छान स्टर फ्राय करून घेते, असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. हे बघा, एकदा गोल्डन ब्राऊन झालं की मी त्यात साय टाकली आहे आणि 1.5 ते 2 टेबलस्पून मी दूध टाकलं आहे. दूध जास्त टाकत नाही, कारण आपल्याला जरा थिक पाहिजे मिश्रण सेट होण्यासाठी, नाहीतर जास्त घाट लावावं लागणार. ह्याच्यानंतर मी आता अर्धी वाटी साखर टाकते. इतकं नीट लक्षात ठेवा की जर 1 वाटी ओलं खोबरं घेतलं असेल तर अर्धीच वाटी साखर टाकायची आहे तुम्हाला. आता मिश्रणला छान घाटून घ्यायचं. थोडीशी केसर टाकली आहे मी. ही स्टेप आपण स्किप पण करू शकतो. मला आवडतं कारण छान असा कलर येतो केसर टाकल्यावर. परत हे मिश्रण छान घालत राहायचं. साखरेचं पाणी झाल्यावर आपल्याला आता हे पूर्ण आटून घ्यायचं आहे, तरच आपल्या वड्या बनतील, नाहीतर वड्या नाही बनत. आता पाणी आटून घेतलं आहे, तर मी आता टाकत आहे वेलची पावडर. हे झाल्यावर मिक्स करायचं एकदा शेवटचं, आणि मग आपण आपल्या ताटलीत टाकू शकतो हे मिश्रण. ह्याला काही थंड करायची गरज नाही, उलट गरम गरमच थापायचं असतं. गॅस आता बंद करून घ्यायची. आणि आता हा मिश्रण ताटलीवर टाकायला घ्यायचं. सगळं मिश्रण टाकून झाल्यावर आपण छान शेप देऊया. चमच्याच्या मदतीने त्याला इव्हनली स्प्रेड करायचं. खूप असं जाडही नाही आणि पातळही नाही. अशा व्यवस्थित पद्धतीने स्प्रेड करून झाल्यावर आता आपण टाकायचे किसलेले पिस्ता.
सगळ्याकडे इव्हनली स्प्रेड करायचे आणि आता लास्टला थोडं फायनल डॅब करायचं की पिस्ता पण सेटल झाले पाहिजेत. आता आपण या वड्यांना कमीत कमी 7 ते 8 तास ठेवायचं बाहेर, नाहीतर फ्रीझरमध्ये, की ते छान सेट होणार. हे बघा, अशा आपल्या वड्या झालेल्या आहेत. छान असं स्क्वेअर शेपमध्ये कट करायचं. ही बघा वडी. आता त्याला मला अजून अर्धा तास ठेवायचं आहे की ती छान सेट होईल. ह्या वड्या 2 ते 3 दिवस राहतात.